देशविरोधी नेमकं कोण? आंदोलन करणारे विद्यार्थी की आंदोलनाला देशविरोधी म्हणणारे? आणि आता या वादात थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव ओढलं गेलंय. ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध केला, त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये अशा शब्दात अभिजित दिपके यांनी RSS नेते अतुल लिमये यांच्यावरती जोरदार पलटवार केलाय. नेमकं अतुल लिमये काय म्हणाले होते, दिपकेंनी त्याला काय उत्तर दिलंय आणि 6 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मोहन भागवतांच्या जेनझी परिषदेशी या सगळ्याचा काय नेमका संबंध आहे, सगळं सांगते. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. जंतर मंतर आंदोलनानंतर अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीची देशभर चर्चा सुरू झाली. या आंदोलनानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. काहींनी या आंदोलनाचं समर्थन केलं तर काहींनी यावर कठोर टीका सुद्धा केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विचारवंत अतुल लिमये यांनी या आंदोलनावरती भाष्य केलं होतं. लिमये यांनी असा आरोप केला की जंतर मंतरवरील आंदोलनातून देशविरोधी घोषणाबाजी झाली. अशा प्रकारच्या घोषणांमुळे आंदोलनाचा उद्देश बदलला जातो आणि त्याचा फायदा देशविरोधी शक्तींना होऊ शकतो असा त्यांचा दावा होता. आणि अशा आंदोलनांबाबत सावध राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं होतं. आता याच वक्तव्याला अभिजित दिपके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिपके म्हणाले, देशभक्तीचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार RSSला कोणी दिला? ते पुढे असंही म्हणाले की जे लोक गांधींच्या हत्येशी संबंधित विचारसरणीवरती प्रश्न उपस्थित करतात, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला सुरुवातीपासूनच विरोध केला, त्यांनी आम्हाला संविधान आणि देशभक्ती शिकवू नये. याच भाषणात दिपकेंनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते देशासाठी प्रश्न विचारणं, सरकारला जाब विचारणं किंवा विद्यार्थ्यांची हक्काची आंदोलनं करणं हे देशविरोधी ठरत नाही. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि सरकारवर टीका केली म्हणजे देशावर टीका केली असा अर्थ होत नाही असं दिपकेंनी स्पष्ट केलं. आता या संपूर्ण वादाला आणखीन एक राजकीय संदर्भ आहे. कारण 6 ऑगस्ट रोजी मुंबईतील NMACC इथे RSS सरसंघचालक मोहन भागवत जेन झी आणि जेन अल्फा या तरुण पिढींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात देशभरातील सुमारे 2000 युवक सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा युवा नेतृत्व परिषदांपैकी एक असल्याचा दावा सुद्धा केला जातोय. याच कार्यक्रमावरही अभिजित दिपके यांनी टोला लगावला. ते म्हणाले, आजच्या तरुणांची ताकद इतकी आहे की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही रील्स बनवायला भाग पाडलं. त्यामुळे आता प्रत्येकालाच तरुणांची संवाद साधण्याची गरज वाटते. दिपके म्हणाले, तरुणांना भाषणांची गरज नाही, त्यांना रोजगार हवाय, पारदर्शक परीक्षा हव्या, पेपर फुटी थांबली पाहिजे आणि त्यांच्या भविष्याबाबत स्पष्ट धोरणही हवंय. दिपकेंना आपल्या आंदोलनाचाही पुन्हा उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार जंतर मंतरवरचं आंदोलन हे केवळ सुरुवात होती. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर देशभरात आणखी मोठं आंदोलन उभारलं जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं. यापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत देशव्यापी आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला होता. आता या वादाचा दुसरा पैलू समजून घेणं गरजेचं आहे. RSSशी संबंधित नेत्यांचं म्हणणं असं होतं की आंदोलनात काही घोषणांमुळे चुकीचा संदेश दिला गेला आणि अशा प्रकारची भाषा समाजात वापरणं हे चांगलं नाहीये. तर अभिजित दिपके आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की सरकारवर टीका करणं म्हणजे देशविरोध नव्हे आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडणं हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे. म्हणजेच एका बाजूला देशभक्ती आणि राष्ट्रहिताचा मुद्दा मांडला जातोय तर दुसऱ्या बाजूला संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आंदोलनाच्या अधिकाराचा मुद्दा पुढे केला जातोय. या सगळ्यामुळे हा वाद आता फक्त अभिजित दिपके विरुद्ध अतुल लिमये इतकाच मर्यादित नाही तर तो देशभक्ती, आंदोलनाचा अधिकार आणि नव्या पिढीच्या राजकारणाविषयीचा दृष्टिकोनांवरती केंद्रित झालाय. आता 6 ऑगस्टला मोहन भागवत तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्या कार्यक्रमातनं तरुणांचा रोजगार, शिक्षण, परीक्षा आणि भविष्यासंदर्भात कोणते संदेश दिले जातात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अभिजित दिपके यांनी केलेल्या टीकेला RSS कडून किंवा अतुल लिमये यांच्याकडून पुढची प्रतिक्रिया येते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? आंदोलनाला देशविरोधी म्हणणं हे योग्य आहे का, की सरकारवर टीका करणं हा लोकशाहीची ताकद मानली जाते? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.